श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पुष्य नक्षत्राला नक्षत्राचा राजा म्हटले गेले आहे। त्यावर शनी, गुरु आणि माता लक्ष्मीचा शुभ प्रभाव आहे। म्हणूनच पुष्य नक्षत्र खरेदीसाठी आणि शुभ कार्यासाठी शुभ आहे। या वर्षातील शेवटचे पुष्य नक्षत्र 21 नोव्हेंबर रोजी तयार होत आहे। विशेष म्हणजे ते गुरुपुष्य नक्षत्र असेल। गुरुपुष्य नक्षत्र 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:49 सुरू होईल, तर दुपारी 3:35 पर्यंत शुभ मुहूर्त असेल। या दरम्यानच आपल्याला शुभ कार्य तसेच खरेदीही करायची आहे। ज्योतिषशास्त्रानुसार सर्व 27 नक्षत्रात पुष्य नक्षत्र श्रेष्ठ मानले जाते। पुष्य हा सर्व दुष्टांचा नाशक आहे। लग्न सोडून इतर कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर पुष्य नक्षत्र सर्वोत्तम मानला जातो। देवगुरु बृहस्पती पद, प्रतिष्ठा, संपत्ती आणि शुभतेचे कारक ग्रह आहेत। जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो। गुरुवारी श्री हरी विष्णूंबरोबर बृहस्पती देवांची पूजा केली जाते, ज्यांना सुख, वैभव, संपत्ती प्रदान करणारे म्हटले जाते। तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत, म्हणून शनिदेव व बृहस्पती या दोन्ही देवांचा या नक्षत्रावर प्रभाव आहे। धर्मग्रंथांनुसार असे मानले जाते की या नक्षत्रात धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता। म्हणूनच या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते। या दिवशी दिवे लागण्याच्या वेळेस श्री सूक्ताचे पठण करून लक्ष्मी देवीची पूजा करावी। तसेच दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करावा। तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप हा करू शकतात। असं केल्याने दत्तगुरू आणि लक्ष्मी देवीचे शुभ आशीर्वाद प्राप्त होऊन अमृत पुण्य कमवण्याची संधी प्राप्त होऊ शकते। तसेच गुरुपुष्यामृत योगावर जर सोने खरेदी केले तर सौख्य प्राप्त होते। मौल्यवान वस्तू खरेदी केली तर ती चांगली टिकते, सुख देते। गुरुपुष्य योगावर मंत्र साधना केली तर सिद्ध होते, फलदायी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे। तसेच या योगावर नदी स्नान केले तर महापुण्य प्राप्त होतं। या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू अक्षय असतात। अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही। नवीन काम सुरू केल्याने त्यात यश मिळते। तसेच गुरुपुष्यामृत योगामध्ये चांदी, सोने किंवा पितळेचे लक्ष्मी यंत्र खरेदी केल्याने साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये निवास करते आणि म्हणूनच या दिवशी काही खास उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवनात सुख समृद्धी टिकून राहते। आणि म्हणूनच आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची। ही वस्तू टाकल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा, नकारात्मकता तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचे। स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत। जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तुम्हाला पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे। त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये विधिवत देवांची पूजा ही करायची आहे। देवी लक्ष्मी बरोबर श्रीहरी विष्णू, गणपती बाप्पा, महादेव आणि भगवान कुबेरांची पूजा ही करायची आहे। कारण लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धनप्राप्तीचा आशीर्वाद देणारे आहेत, तर महादेव हे संकटमोचक आहेत आणि गणपती बाप्पा हे बुद्धिमत्ताचे देवता आहेत। लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिचा योग्य प्रकारे आपल्याला उपयोग झाला पाहिजे, तिचं संरक्षण झालं पाहिजे। म्हणूनच या सर्व देवतांची पूजा करणं लाभदायक मानलं जातं। तसेच श्री सूक्तम तसेच पुरुष सूक्ताचे पठण करून पंचोपचार पूजा करावी। कलस्थापना केल्यास घरात धन धान्य वृद्धी व लक्ष्मी प्राप्ती होते।
गुरुपुषामृत योगाच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं। जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करा। स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला आवर्जून दानसुद्धा करायचं। पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं, म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्यात आणि त्याने आपल्याला स्नानही करायची। ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं। तर आपल्याला गुरुपुषामृत योगाच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि आंघोळीला पाणी हे काढायचं आहे। तुम्ही थंड किंवा गरम कोणतंही पाणी हे घेऊ शकतात आणि त्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल। गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं। तसेच आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते। तसेच आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखर पितृदोष, राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव कमी होण्यामध्ये सुद्धा मदतही मिळत असते। दुसरी सर्वात महत्त्वाची वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चिमूटभर हळद। गुरुपुषामृत योगाच्या दिवशी हळदीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। तुम्ही सोनं नाही खरेदी केलं तरीही चालणार आहे, पण अवघी 10 रुपयाची हळद जरी तुम्ही तुमच्या घरी घेऊन आले तर साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्यावर आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं। आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकतो आणि स्नान करतो त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह हा बलवान होतो, ज्यामुळे आपल्याला आर्थिक परिस्थिती सुधारण्यामध्ये मदतही मिळत असते। तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे एक तुळशी पत्र। तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आणि श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस। आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशी पत्र टाकतो आणि स्नान करतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी नकारात्मकता, एडापिडा, दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। तसेच आपल्याला चिमूटभर काळे तीळसुद्धा टाकायचे आहेत, कारण तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती। तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकतो आणि स्नान करतो त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा, नकारात्मकता दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। तसेच आपल्याला चिमूटभर खडेमीठसुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे। खडेमीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, नजर दोष, इडापिडा, करणीबाधा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। तर आपल्याला या सर्व वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आणि स्नानही करायचे। पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही। तर आपल्याला काय करायचं, एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं, एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे। स्नान करताना आपल्याला या एका मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे। गंगे च यमुने च व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन् निधी कुरु। या मंत्राचा आपल्याला जप करायचा आणि स्नान हे करायचं। या मंत्राचा अर्थ असा होतो, गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या सर्व नद्यांचं पवित्र जल ह्या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे आणि या पवित्र जलाने मी स्नान हे करत आहे। स्नान करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा सुद्धा जप हा करायचा आहे। जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये 100% यश प्राप्त होत असतं। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।